तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, आज एक मैदान पार पडलं. त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर याचे मित्रांनो सेमीला आज हार झालेली आहे. तुम्ही तर व्हिडिओ बघितला असाल. कारण की मित्रांनो, जाईल त्या मैदानामध्ये त्याच्या नशिबामध्ये कडस आहे. आणि आज मी मित्रांनो तो आपल्याला कडनच गाडी लागलेली होती. जो सोन्या 50-50 केसरीमध्ये कार्तिक पळाला तोच आज पळताना दिसला. आणि आजच्या सेमीमध्ये आपल्याला गाडी पब्लिकने लागली होती. पण आज काय, आज बी नशिबाने साथ दिली नाही. 2024मध्ये पहिलंच मैदान होतं आणि आज पहिल्याच मैदानामध्ये त्याची कडनं गाडी लागली आणि आज बी सेमीला हार झाली. आता आपल्याला तो पुढील कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार, आज रात्री लाईव्ह लॉट जाहीर होत आहे. उद्या पळणार आहे का नाही असे बरेचसे जणांना आतुरता लागत असते. आणि तो पुढील कोणत्या मैदानात पळणार आहे हीच अपडेट आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, तुम्हाला आपले सर्वात पहिले व्हिडिओ टाकल्यावर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतील याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कारण की मित्रांनो, बऱ्याचशा जणांना आतुरता लागत असते की पुढील बकासूर कोणत्या मैदानात पळणार. आणि आपल्या चॅनलवरमध्ये सर्व अपडेट देत असतो मित्रांनो, गटपास सेमीपास सर्व. आणि पुढील कोणतं मैदान आणि उद्या पळताना दिसणार आहे का नाही ते सुद्धा अपडेट आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला आज तिची सेमीला गाडी हार झाली आणि आपल्याला तो कोणत्या मैदानात पळता दिसणार आणि त्याच्या लाईव्ह लॉटमध्ये चिठ्ठ्या निघाल्या का नाही तेच सांगणार आहे. कारण मित्रांनो, आता लाईव्ह लॉट जाहीर करणं चालू आहे. त्यामध्ये आपल्याला बकासूरच्या एकही चिठ्ठी आतापर्यंत आपण मित्रांनो लाईव्ह लॉट गट क्रमांक 20 ते 25पर्यंत पाहिले, पण त्यात एकही चिठ्ठी निघालेली नाही. मग तो आपल्याला दिसेल का? कारण की मित्रांनो, तो आज 2 फेरे गट पळाला आणि सेमीला गाडी पराभव झाली. आपल्याला तो आज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल का? कारण की मित्रांनो, तो आज आपल्याला 2026मध्ये पहिलंच मैदान होतं आणि त्या पहिल्या मैदानामध्ये त्याचा सेमीला पराभव झाला. मित्रांनो, जाईल त्या मैदानामध्ये त्याच्या नशिबामध्ये सध्या कड आणि कडच आहे. कारण की आपल्याला आपला बकासूर आजसुद्धा पब्लिकने गाडी लागली आणि आज त्याचा पायरा कार्तिक होता. पण आज काय नशिबाने साथ दिली नाही. आज बी त्याची सेमीला हार झाली. शक्यतो मित्रांनो तो उद्या आपल्याला पळताना दिसणार नाही. पण तो कोणत्या मैदानात दिसणार, तर मित्रांनो आपल्याला तो 4 तारखेच्या मैदानात पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो. ते सुद्धा एक टॉपचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्याला सर्व नंदी टॉपचे उद्या त्या मैदानात 100% पळताना दिसणार आहे. उद्या बरेचसे नंदी आपल्याला पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे आणि आपला देव बकासूर उद्या पळताना दिसणार नाही. आणि असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.